वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. विच इज द भूतान्स हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड? भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? द आन्सर इज ऑर्डर ऑफ द ड्रूक गॅल्पो. उत्तर आहे ऑर्डर ऑफ द ड्रूक गॅल्पो. भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ द ड्रूक गॅल्पो. PM मोदी इज द फर्स्ट फॉरेन हेड ऑफ द गव्हर्नमेंट टू रिसीव द ऑनर. पंतप्रधान मोदी हे पहिले विदेशातील व्यक्ती आहेत किंवा विदेशातील शासन प्रमुख आहेत ज्यांना हा भूतानचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. भूतान्स किंग जिग्मे खेसर नामगेल वांगचुक प्रेझेंटेड मोदी विथ द ऑनर विच वॉज अनाउन्स्ड ड्युरिंग द 114th National Day celebration on December 17, 2021. हा जो पुरस्कार आहे भूतानचा ऑर्डर ऑफ द ड्रूक गॅल्पो, हा भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार याची घोषणा 17 डिसेंबर 2021ला भूतानच्या 114व्या राष्ट्रीय दिन जो होता भूतानचा त्या दिवशीच करण्यात आली होती. आणि याची घोषणा भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती आणि या पुरस्काराने त्यांनी मोदींना सन्मानित केले आहे. अदर जे पर्सन आहेत, ज्या दुसऱ्या व्यक्ती आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांची नावे मी इथे दिले आहे, ते तुम्ही वाचू शकता. अदर्स टू रिसीव दिस अवॉर्ड इन्क्लूड Her Majesty the Royal Queen Grandmother Ashi Kesang Chodein Wangchuk in 2008, His Holiness J. Trizur Tenzin Dentuk in 2008, and His Holiness J. Khenpo Trulku Nawang Jigme Chodra in 2018. पुढचा प्रश्न आहे 2024चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? याचं उत्तर आहे डॉक्टर विजय भटकर. 2024चा पुण्यभूषण पुरस्कार हा डॉक्टर विजय भटकर यांना जाहीर झाला आहे. संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2024चा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना जाहीर करण्यात आला आहे. पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांनी ही घोषणा केली आहे. याप्रसंगी सीमेवर लढताना जखमी झालेल्या आणि वीरमातांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. पुण्याचा गौरव वाढविणाऱ्या एका व्यक्तीला दरवर्षी हा पुण्यभूषण पुरस्कार दिला जातो. यंदा पुरस्काराचे 36वे वर्ष आहे. सलग 25 वर्षे संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेरही या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला आहे. बाल शिवाजींची सोन्याच्या फळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती या नगरीच्या ग्रामदेवतांसह वैशिष्ट्यपूर्ण अशा या पुण्यभूषण पुरस्काराच्या स्मृतिचिन्हात आहे. म्हणजे याचं स्मृतिचिन्ह जे आहे, या स्मृतिचिन्हामध्ये बाल शिवाजी हे पुण्याची भूमी नांगरताना दाखवलेले आहेत आणि त्यांनी जो यामध्ये फाळ वापरला आहे किंवा नांगर जे वापरला आहे ते सोन्याचं नांगर आहे, अशी या पुरस्काराची प्रतिकृती आहे. पुरस्काराच्या रकमेत यावर्षी वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपर्यंत हा पुरस्कार 1 लाख रुपये अशी या पुरस्काराची रक्कम होती. ती यावर्षी वाढवून 2 लाख रुपये अशी करण्यात आली आहे. पुण्यभूषण पुरस्कार प्रदान समारंभ जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात येईल. डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने यंदाचे पुरस्कार्थी निश्चित केले आहे. यापूर्वी पुण्यभूषण पुरस्कार अनेक जणांना मिळाला आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडूसुद्धा उपराष्ट्रपती राहिले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी, लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी, ज्येष्ठ नेते शरद पवार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिल देव व सचिन तेंडुलकर, पांडुरंग शास्त्री आठवले, विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल श्री C. सुब्रमण्यम, मधु दंडवते, दि हिंदूचे संपादक N. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सुशील कुमार शिंदे, सीताराम येचुरी, गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर S.L. भैरप्पा, महेश एलकुंचवार, पृथ्वीराज चव्हाण, डॉक्टर विकास आमटे, आशा भोसले, नारायण मूर्ती, शरद यादव, नितीन गडकरी, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित अमददजी अली खान व पंडित शिवकुमार शर्मा, प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आदी मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करून नामांकित पुणेकरांचा यथोचित सन्मान केला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2023ला 34वा पुण्यभूषण पुरस्कार जो आहे तो 34वा पुण्यभूषण पुरस्कार पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा 2023 या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कार मराठी हिंदी नाट्य चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. यांना हा पुरस्कार मिळाला आहे. डॉक्टर मोहन आगाशे यांना गेल्या वर्षी म्हणजे 2023चा पुण्यभूषण पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज पुष्पक? पुष्पक काय आहे? गेल्या वर्षीसुद्धा पुष्पक जे आहे ते चर्चेमध्ये होते. या पुष्पकचे यावर्षी जो एक्सपेरिमेंट घेण्यात आला पुष्पकचा हा सेकंड एक्सपेरिमेंट होता, दुसरा एक्सपेरिमेंट होता. आणि पुष्पक हे रियुजेबल लॉन्च व्हेइकल किंवा आपण त्याला स्पेस शटल डेमॉन्स्ट्रेटरसुद्धा म्हणतो. पुष्पक हे अवकाश वाहन आहे, रियुजेबल लॉन्च व्हेइकल आहे. द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हॅज रीच अ सिग्निफिकंट माइलस्टोन इन रियुजेबल लॉन्च व्हेइकल टेक्नॉलॉजी with the successful landing experiment of RLV LEX-02. RLV म्हणजे Reusable Launch Vehicle LEX-02. The experiment conducted at the Aeronautical Test Range in Chitradurga, Karnataka marks a crucial step forward in the development of reusable launch vehicle. इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने हे रियुजेबल लॉन्च व्हेइकल पुष्पक ज्याचे नाव आहे याचा सक्सेसफुल एक्सपेरिमेंट इस्रोने सक्सेसफुल एक्सपेरिमेंट याचा केला आहे. हा एक्सपेरिमेंट त्यांनी कर्नाटकाच्या चित्रदुर्ग या हवाई तळावर केला आहे. या पुष्पकला रियुजेबल लॉन्च व्हेइकल असं म्हणतात. हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी त्यांनी चिनूक हेलिकॉप्टरचा वापर केला होता. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो यांनी गेल्या शुक्रवारी पुष्पक या पुनर्वापर करण्यायोग्य अवकाश वाहनाची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. गेल्या शुक्रवारी म्हणजे 22 मार्चला त्यांनी ही चाचणी पूर्ण केली. कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील हवाई चाचणी तळावर सकाळी 7:10 या पुष्पक वाहनाचे यशस्वी अवतरण करण्यात आले. पुष्पक नावाच्या या अवकाश यानाला वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरने उचलले आणि एका ठराविक उंचीवर जाऊन 4.5 म्हणजे 4.5 किलोमीटरवर जाऊन त्या पुष्पक अवकाशयानाला सोडले. त्यानंतर हे पुष्पक अवकाशयान जे आहे हे स्वयंचलितपणे धावपट्टीवर उतरले.
विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर यांच्या वतीने इस्रोने ही मोहीम फत्ते केली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.